नर्सिसेट पार्क दिग्रस श्रीराम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला लागून सरकार मान्य लेआउट मोजकेच प्लॉट शिल्लक स्पॉटवर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र 21,000 रुपये 11 महिन्याची दीर्घ मुदत सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्लॉट बुकिंग करिता संपर्क शैलेश पीर मोबाईल क्रमांक 9284555138 धनंजय सावटे 9359708991 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिव्यांग अंध पायी वारीचे दिग्रस येथे अभूतपूर्व स्वागत। दिग्रस नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांनी केले आदरातिथ्य। दिव्यांगाच्या भजन संध्याने दिग्रसचे रसिक झाले मंत्रमुग्ध। सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ व दिव्यांग सेवा प्रकल्प यवतमाळ द्वारा आयोजित दिव्यांग अंध पायी वारीचे प्रस्थान यवतमाळ येथून 4 जुलै रोजी झाले। दिव्यांग अंध पायी वारीचे आगमन दिग्रस येथे काल दिनांक 6 जुलै रोजी झाले असता दिग्रसकरांनी अभूतपूर्व स्वागत केले। नगर परिषद दिग्रसचे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती सचिन बनगिनवार यांनी वारकऱ्यांचे आदरातिथ्य केले। आयुष्यमान मंगलम दिग्रस येथे दिव्यांग अंध वारकऱ्यांनी भजन संध्याच्या माध्यमातून सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले। वारीचे संयोजक प्रशांत बनगिनवार व प्राची प्रशांत बनगिनवार 3 वर्षापासून दिव्यांग अंध पायी वारी यवतमाळवरून पंढरपूरपर्यंत आयोजन करीत आहेत। वारीचे उद्दिष्ट प्रशांत बनगिनवार यांनी सांगितले, तर दिव्यांग अंध वारकऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। दाखवा पंढरी गीतनाद तो श्रीहरी हिला दाखवा पंढरी। दाखव पंढरी
गीतनाद तो श्रीहरी तिला दाखवा पंढरी. दाखवा पंढरी गीतनाद तो श्रीहरी तिला दाखवा पंढरी. दाखवा पंढरी गीतनाद तो श्रीहरी तिला दाखवा पंढरी. गीतनाद तो श्रीहरी तिला दाखवा पंढरी. गीतनाद तो श्रीहरी तिला दाखवा पंढरी. दाखवा पंढरी गीतनाद तो श्रीहरी तिला दाखवा पंढरी. नमस्कार, मी प्रशांत बनगिनवार, सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ ही संस्था दिव्यांग आणि पैकी जे अंध लोकांच्या स्वावलंबन आणि पुनर्वसनाचं काम करते. जी काही यंग मुलं आज गावोगावामध्ये बसलेली आहेत त्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा किंवा ते रोजगार करण्यासाठी सक्षम व्हावे त्यासाठी आमच्या इथे त्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आणि त्यामध्ये कम्प्युटर शिक्षण आहे, संगीत शिक्षण आहे, 10 प्रकारचे प्रॉडक्ट्स शिकवण्याचे लघुउद्योग आहेत. आणि ते त्यांनी शिकून त्याच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःचं आयुष्य सामान्यपणे जगावं हा संस्थेचा उद्देश आहे. आता ह्यामध्ये वारी काढण्यामागचा उद्देश हा आहे की त्यांचा आत्मविश्वास वाढावा. मॉरल दांडगा होतो, यामुळे त्यांना आत्मविश्वास खूप वाढतो की आम्ही पण जाऊ शकतो, आम्ही पण सामान्यपणे सगळ्यांसारखी वारी करू शकतो. आणि हे सगळं त्यांच्या इच्छेमुळे होत आहे. त्यांचा आग्रह होता की आपल्याला जायचं, त्यामुळे 3 वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरू झाला आणि ह्या 3ऱ्या वर्षी आता आम्ही पंढरपूरला निघालेलो आहोत. दिव्यांग अंध विद्यालयातर्फे दरवर्षी पंढरपूरहून वारी निघतात. श्री प्रशांत बनगिनवार हे वारीचं आयोजन करतात. त्यांचे हे त्यांचं 3रं वर्ष आहे. 3 वर्षापासून कंटिन्यू त्यांचं वारीचं काम चालू आहे. त्यांच्यामुळे त्यांना सगळ्या शुभेच्छा.
हिला दाखवा पंढरी विठ्ठलांचा तो श्रीहरी हिला दाखवा पंढरी रामकृष्ण हरी सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम दिव्यांग सेवा समिती अंतर्गत पायी वारी पंढरीचा हा जो उपक्रम आता सध्या चालू आहे त्या अंतर्गत आम्ही पंढरीच्या वाटेने प्रस्थान करत आहोत। यवतमाळ ते पंढरपूर असा एकंदरीत 25 दिवसांचा टप्पा 521 किलोमीटरचा अंतर कापून आम्ही पंढरपूरकडे प्रस्थान करत असतो। या दरम्यान गावोगावी जाऊन आमचे सत्कार केले जातात, शाल श्रीफळ देऊन फटाक्यांच्या जल्लोषामध्ये आमचं आदर स्वागत केलं जातं। तसेच इतर ठिकाणी त्यांची सांस्कृतिक भाषा वेशभूषा यांचा देखील आस्वाद आम्ही घेतो। ही वारी गेल्या 3 वर्षापासून निघत आहे आणि या वारीमध्ये मुख्यतः दिव्यांग लोक जातात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली ही पहिली वारी आहे दिव्यांगांची। आता असा इतिहास आज तागायत महाराष्ट्रात घडलेला नाही। या उपक्रमाअंतर्गत या संस्थेचे अनेक उपक्रम आहेत, जसे की रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण आणि पुनर्वसन, आणि हा मुख्यतः खूप चांगला उपक्रम आहे पायी वारी पंढरपुरी दिव्यांगांची। या वारी संदर्भात मी एवढंच सांगेल। धन्यवाद। नमस्कार, माझं पूर्ण नाव रीमा दर्शना कैलास तोडकर। मी इथे 3ऱ्यांदा वारीत सहभागी झालेली आहे। मला खूप बरं वाटतं वारीला जाताना। विठ्ठल आम्हाला पाहू शकतो, पण आम्ही विठ्ठलाला पाहू शकत नाही, पण आम्ही मनातून विठ्ठलाला पाहू शकतो। सौंदर्यापेक्षा मनातली भक्ती ही खूप श्रेष्ठ असते आणि मला तुम्हा सर्वांना आवर्जून सांगायचे आहे की ही वारी फक्त दिव्यांगांचीच नाही तर साऱ्या विश्वाची वारी आहे। बस एवढंच बोलते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।